मग मित्रांनो, आज जे मंडळ आपल्या पॉडकास्टवर आलेलं आहे त्यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आपलं नाव विस्तार केलेलं आहे. मग ते गणपती उत्सव मंडळ असो, नवरात्र उत्सव मंडळ असो व बालकिल्ला उत्सव मंडळ असो. मग चला जाणून घेऊया या नवनाथ कला क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळचा इतिहास. मग विकास सर, आम्हाला सांगा, मंडळाची स्थापना किंवा मंडळाची पायाभरणी कशा पद्धतीने झाली? सन 2005 साली आमच्या म्हणजे मंडळाच्या ठिकाणी जे मंडळ होतं नवरत्न गणेश उत्सव मंडळ, ओके, तर ते काही कारणास्तव बंद झालं. अक्षय सर, मी असं ऐकले की पहिल्या वर्षी जी वर्गणी जमा झाली ती तुम्ही लोकांना परत दिली. यामागं कारण काय होतं व खरंच दिली का वर्गणी परत? आता बोलायचं म्हणलं तर अन्नदान श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ दान आहे. नक्कीच. आणि दान करण्याची वृत्ती आमच्या बाबतीत भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आम्ही नुसतं विचार केला की शिरा भात आमटी भाजी करायचे 500 माणसं. आता सध्या कुठे विसर्जन होते आपल्याकडून? आता कसं आहे, म्हणजे आम्ही आमच्या बंधुराच्या वारल्यामुळे गणेश अनंत चतुर्थीलाच मूर्तीच्या विसर्जनामध्ये त्यांचे निधन झालं. त्यामुळे जरा आमच्यामध्ये हे होते की मूर्ती मोठी नको. पण आम्ही असं विचार केला की ह्या गोष्टीबद्दल आपण थांबून चालणार नाही. आपण मोठी मूर्ती आणून कशा पद्धतीने योग्य पद्धतीने विसर्जन करू शकताय. आम्ही नवेखेड पुंदीपाशी जो पूल आहे तिथे क्रेन स्वरूपात मूर्ती विसर्जन केली जाते. कोणता कार्यकर्ता त्या मूर्ती पाण्यामध्ये जाऊ शकत नाही. शिस्तबद्ध एकदम असते. सेफ्टी देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनानं आम्ही त्या ठिकाणी म्हणजे जो आणि माझं एक आव्हान आहे, जे प्रत्येक गणेश मंडळ म्हणजे आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात असते, एक गणपती उत्सवाचा आनंद हा भरपूर मोठा असतो. माझ्या घरामध्ये जी एक दुःखाची बातमी झालेली ती भविष्यात कुठे न व्हावी त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो की आनंद हा थोडासा कंट्रोल करा. की साऊंड सिस्टीम मध्ये शेवटी असते किंवा आपण विसर्जनात पाण्यात जातो, त्यामुळे शक्यतून प्रत्येकाने लांबात राहावं. जे बाबा आपल्याला जिथपर्यंत जमते तिथपर्यंत राहावं. नक्कीच. फक्त जेणे आज जे आपले सगळेजण आज आपले चॅनल बघत आहेत त्यांना सर्वांना माझी विनंती आहे. नमस्कार मित्रांनो, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना श्री गणराय. सर्व देवांमध्ये ज्याला आपण सर्वात प्रथम नमन करतो तेव्हा देव म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा गणपती बाप्पा. लवकरच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या घरी व आपल्या सर्वांच्या मंडळात येत आहे. मंडळी नेमकी कन्सेप्ट आहे, जेव्हा काही भक्त कार्यकर्ते एकत्र येऊन गणपती उत्सव त्यांच्या भागामध्ये साजरा करतात. मग ते मंडळाच्या रूपात असून सर्व लोकांना एकत्र आणावं, भक्तिभाव प्रसार व्हावा, या सर्व कन्सेप्टला मंडळ असं म्हणतो. मग मित्रांनो, सांगायला फार अभिमान होत आहे की आपल्या भागात पहिल्यांदाच एक गणेश उत्सव मंडळाचा पॉडकास्ट होत आहे व मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की हा पॉडकास्ट माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. मग मित्रांनो, आज जे मंडळ आपल्या पॉडकास्टवर आलेलं आहे त्यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आपलं नाव विस्तार केलेलं आहे. मग ते गणपती उत्सव मंडळ असो, नवरात्र उत्सव मंडळ असो व बालकिल्ला उत्सव मंडळ असो. मग चला जाणून घेऊया या नवनाथ कला क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळचा इतिहास. मग विकास सर, आम्हाला सांगा, मंडळाची स्थापना किंवा मंडळाची पायाभरणी कशा पद्धतीने झाली? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मी पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपल्यासमोर आमच्या मंडळाचा इतिहास सांगणार आहे. सन 2005 साली आमच्या म्हणजे मंडळाच्या ठिकाणी जे मंडळ होतं नवरत्न गणेश उत्सव मंडळ, ओके, तर ते काही कारणास्तव बंद झालं. म्हणजे काही जी मंडळामध्ये जी कार्यकर्ते होती ती काही कामानिमित्त परगावी गेली, म्हणजे नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेली. आणि काही ते आमच्या इथं जे ज्येष्ठ मंडळ आहे त्या ठिकाणी गेली. त्यामुळे तो मंडळ बंद पडला. बंद पडल्यामुळं आम्ही सगळी कार्यकर्ते जे होतो ते लहानपणापासून त्या मंडळामध्येच होतो. म्हणजे डोळ्यात आमच्या तो मंडळ आमच्या डोळ्यात समोरच होता. मंडळ त्या डोळ्यासमोर होता म्हणल्यावर ना आम्हाला ते सारखं आम्हाला मंडळ तो सारखा डोळ्यातच होता आमच्या. मग 2006 साली आम्ही सगळेजण कार्यकर्ते एकत्र येऊन त्या मंडळाची आमचा स्वतःचा वैयक्तिक मंडळ स्थापन करण्याचा विचार केला. मग आम्ही सगळेजण कार्यकर्ते विचार केला की आपण मंडळ कधी स्थापन करायचं, काय करायचे.
मग आम्ही तारीख ठरली आमची आणि सगळं पहिल्यांदा लोकांनी आम्हाला विरोध केला. जे आमची घरची मंडळी ज्येष्ठ मंडळी त्यांनी आम्हाला विरोध केला की बाबा तुम्ही एवढं लहान वयात आहेत. म्हणजे आम्ही तेव्हा 5वी 6वीला असेल सगळे कार्यकर्ते. ठराविक जी लोक होती म्हणजे 4-5-6 मुलं कार्यकर्ते ती मोठी होती आणि बाकीची सगळी कार्यकर्ते होती ती लहान होती. त्यामुळे घरची मंडळी म्हणलीत की तुम्ही सगळीजण लहान आहेसा आणि हे कसं करणार. म्हणजे आता गणपतीचा विषय म्हणजे फार महत्त्वाचा विषय आहे आणि मग ती पूजा वगैरे सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करणार. तरी पण आम्ही घरच्या मंडळींना सगळ्यांना म्हणजे म्हणून त्यांची परवानगी घेऊन मंडळाची स्थापना केली आणि स्थापना करायचं ठरवलं आम्ही. तेव्हा सगळ्या जे आमच्या भागातली जी लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली. म्हणजे कुणी बांबू आणण्यासाठी जो आपण मंडप उभा करणार जे साहित्य लागतं ते. तर पहिल्यांदा आम्ही तो मंडप उभा केल्यानंतर ठरवल्यानंतर की पहिल्यांदा आम्ही साध्या पद्धतीनेच गणपती म्हणजे स्थापना केली असेल. सन 2006ला आमच्या मंडळाची स्थापना झाली. म्हणजे 6/9/2006ला आमच्या मंडळाची स्थापना झाली. अक्षय सर, मी असं ऐकले की पहिल्या वर्षी जी वर्गणी जमा झाली ती तुम्ही लोकांना परत दिली. यामागं कारण काय होतं व खरंच दिली का वर्गणी परत? विषय असा होता की नवनाथ मंडळ जेव्हा मी स्थापन करायचं हे घेतलं नाव घेतलं त्यावेळी आम्ही आमचे कार्यकर्ते सगळे आम्ही शास्त्रीनगरात फिरायला लागलो वर्गणीसाठी. मला वाटतंय पहिल्यांदा आमची पावती 5 रुपयाची फाटली असेल. 5 रुपये. आणि तिथून पुढल्यानंतर आम्ही तसंच खाली गेल्यानंतर 11 रुपयाची फाटली. मग असं करत करत मला वाटतं 1-2 तासाच्या फरकामध्ये आमचे 753 रुपये जमा झाले. नंतर आम्ही आमच्या मंडळाच्या एक ठिकाणी बसलो. तिथं बसल्यानंतर काय झाले, एक ज्येष्ठ माणसं आले, तू काय चाललंय तुमचं? तर काय नाही, आम्ही म्हणलं आमच्या पद्धतीने आम्ही नवनाथ बालगणेश मंडळ स्थापन करतोय. नाही हे तुमच्याकडे होऊ शकत नाही. मग शेवटी घरची लोक ज्येष्ठ लोकांनी जर विरोध केला, हे करू नका, हे असं असते तसं असते. मग आम्ही काय नंतर विचार केला की आपण आमच्यात आम्ही बोलणं केलं की बाबा असं आहे, आपण जर अजून मोठू आणि नंतर आपण हे गणेश मंडळ स्थापन करू. नंतर तसं झाल्यानंतर नाही तरी पण आम्हाला विरोध झालाच. मग आम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला ज्या पावती स्वरूपात ज्या रकमा आम्हाला माणसाने दिलेल्या 5 रुपये वगैरे त्या आम्ही जशा तशा प्रत्येकाला मागं सुद्धा दिल्या. नंतर आम्ही परत आणि त्या मंडळाचा की 1-2 दिवसांनी जमा झालो की नाही रे, आपल्या पूर्ण ही मंडळ दिसतंय ती मंडळ दिसतंय, नाही आपण मंडळ स्थापन करायचंच. तिथूनच आम्ही असंच बसलेलो असं निवांत. त्या पद्धतीमध्ये एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्या गल्लीमध्ये आले. ते म्हणजे काय झाले तर अशा पद्धती नाही तुम्ही करा, आम्ही आहे याच्यासाठी, आम्ही त्याच्यासाठी समर्थ आहे, तुम्ही करा. ह्या शब्दासाठी आम्ही मंडळ स्थापन केलं. अरे वा. अशा पद्धतीनं आम्ही ते तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने 100% खरी बातमी आहे. मंडळाची वर्गणी सुद्धा जमा केली आणि मागे सुद्धा दिली. साधारणपणे पहिल्या वर्षी किती वर्गणी गोळा झाली? मला वाटतं साधारणतः आपले 653 रुपये आणि नंतर आरतीला आले स्वरूपात एक 1500 रुपये जमा झाले असतील. आणि किती खर्च झाला पहिल्या वेळी? तरी मला वाटतं आमचे मायनसमध्येच अकाउंट होतं. परत आम्ही थोडे काढून ते कन्व्हर्टेशन करून घेतलं आम्ही. नवनाथ हेच नाव का दिले मंडळाला, याचा इतिहास थोडा सांगा. बघा, आम्ही मंडळाची स्थापना ज्यावेळी केली तेव्हा म्हणजे मंडळाच्या स्थापनेचा जो आकडा आहे 3/6/9/2006. आता 3 दुनी 6 होते आणि 3 त्रिक 9 होते. तर तो 9चा आकडा आहे ना आमच्यासाठी खूप लकी ठरला. म्हणजे खूपच लकी. आता आमच्या घरी म्हणजे माझ्या घरी नाथांचं मंदिर आहे. तर बऱ्याच लोकांना नवीन जे आले त्यांना वाटतं की ह्याच्या घरात नवनाथाचं मंदिर आहे त्यामुळे हे मंडळाला नाव दिले. तर मुळात तसं काही सुद्धा नाहीये. हा जो योगायोग आहे त्या योगायोगामुळे आम्ही तो मंडळाला नवनाथ नाव दिले. तर आपण तो 3चा मूल्यांक आहे जो तो 9 येतोय आणि 9व्या महिन्यात मंडळाची स्थापना झाली. म्हणजे 6/9/2006ला 3 त्रिक 9 होते. हा 9चा आकडा आल्यामुळं आम्ही आणि पहिलं आमचं जे मंडळ होतं नवरत्न गणेश उत्सव मंडळ, हा 9चा आकडा आल्यामुळं किंवा 9 हा शब्द आल्यामुळे आम्ही मंडळाला नवनाथ
नवरात्र जे तुम्ही मगाशी सांगितले की लहानपणी ज्यात तुम्ही भाग होतात ते नवरात्र. हा ते नवरात्र गणेशोत्सव मंडळ होतं, नवरत्न गणेशोत्सव मंडळ. त्या 9चा आकडा आणि आमच्या जो मंडळाची स्थापना केली त्यामध्ये आलेला 9 आकडा, ह्या आकड्यावरून आम्ही नवनाथ नवरात्रोत्सव म्हणजे नवनाथ बालगणेश मंडळ आम्ही स्थापन केलं. नक्कीच. मग आपल्या शहरातील काही उत्कृष्ट महाप्रसादांपैकी तुमचा एक महाप्रसाद आहे, तुमच्या महाप्रसादाचं स्वरूप सांगा. कशा पद्धती आहे, आता बोलायचं म्हणलं तर अन्नदान ही सर्वश्रेष्ठ दान आहे. नक्कीच. आणि दान करणारी वृत्ती आमच्या भागात भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आम्ही नुसतं विचार केला की शिरा भात आमटी भाजी करायची 500 माणसांचं. त्या पद्धतीने नुसतं आम्ही आमच्या प्रमुख जे सदस्य आहेत त्यांनी नुसतं आमच्या मंडळातील प्रमुख जे आहेत त्यांच्या नुसतं कानावरती घातलेलं की महाप्रसाद करायचं. त्यांना सांगितलंय मला वाटतं दुसऱ्या दिवशी मी महाप्रसाद हे केला 500 माणसाचा पुरेपूर. पण असा मन महाप्रसाद नव्हता की तो 11 जो चालू झाला ते 3 वाजेस्तवर कोणी सुद्धा बिन जेवता गेलं नाही. मला वाटतं 2009 पासून आज अखेरपर्यंत मंडळाचा महाप्रसाद मोठ्या उत्साहाने चालू आहे. आणि अन्नदाते तर एवढे आहेत की भरपूर, म्हणजे गणेश भक्तांचं सहकार्य आम्हाला भरपूर लाभतं महाप्रसादासाठी. सुरू करणं महत्वाचं असते, गाडी आपोआप पुढे चालत राहते. मला एक सांगा, एखादा नवीन कार्यकर्ता मंडळाशी कशा पद्धतीने जोडला जातो? आता प्रत्येक कार्यकर्त्याला उत्सुकता असतेच हो की बाबा आमच्या मंडळाचं कसं वैशिष्ट्य आहे माहितीये का, तो मंडळामध्ये आला की तो कायमचाच मंडळामध्ये होतो. म्हणजे त्याला असं त्याची इच्छा जी असेल तो त्या पद्धतीने तो काम करतो. की असं आमचं काय विरोध कुठल्याही गोष्टीला नसतोय की बाबा तू हे करू नकोस ते करू नकोस, हे काम झालं पाहिजे. त्याला ज्या गोष्टीचा आनंद आहे किंवा त्याला ज्या गोष्टीचा आनंद वाटतोय तेच आम्ही त्या कार्यकर्त्याला करायला भाग पडतो. म्हणजे लहान मुलांकडं सुद्धा भरपूर गोष्टी घ्यायच्या असतात. आम्ही मुद्दाम त्यांना विचारतो, अरे बाळ आपल्याला नवीन बदल घडवायचा आहे, तू काय करू शकतोस यासाठी, असं सांगितले तर आणि ते उत्साह होतो ना बाबा आपल्याला सुद्धा इथं मान आहे. नक्कीच. भरपूर अशी मुलं आहेत की छोटी की म्हणतात की आपल्याला एवढी ही मोठी असून आपल्याला मान देतात. आणि आम्ही कसं बाबा तू गणपती आहे, तू रोज दुर्वा करायचं काम तू कर. मग त्याला छोट्या मुलाला पण का द्यायचं, त्याला अप्रूव्ह असते स्टेजवर बसायसाठी. पण आम्ही त्याला काय होतो डायरेक्टच त्याला स्टेज मोकळं करून देतो, तू डायरेक्ट वरती जा. म्हणजे काय थोडक्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची रिस्पेक्ट केली जाते. नक्कीच. असं. आणि आपल्यानंतर त्यांना ती गोष्ट पुढे चालवायची. कारण ट्रेन आमच्यानंतर जो काळ येणार आहे की जी जबाबदारी येणार आहे ती त्यांच्यावर येणार आहे. त्यामुळे आम्ही आतापासूनच त्या कार्यकर्त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. आपल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीबद्दल सांगा. आता आम्ही पहिल्या स्टार्टला जो गणपती मिरवणूक केली होती ती सुरुवातीला त्यावेळी म्हणजे आमचे मंडळाचे कार्यकर्ते निलेश वडे, तर त्यांच्या ते वडिलांचा फ्रूटचा गाडा होता. अच्छा. तर त्यावेळी आम्ही पहिले तर मूर्ती स्थापन केल्यानंतर मंडळ स्थापन केल्यानंतर आम्ही त्या गाड्यावरनं म्हणजे जुन्या पद्धतीचा टेप रेकॉर्ड होता आपला कॅसेट मधला, त्या कॅसेट ते बॅटरी वगैरे ते सगळं आम्ही आणून आणि त्या ठिकाणी त्या गाड्यावर सगळं बॉक्स वगैरे ते स्पीकर लावून आम्ही ती जुन्या पद्धतीने नारळाची झाडं जे फांदे असतात ते लावून क्रॉस लावून आम्ही पहिल्यांदा ती मिरवणूक मला वाटतंय विसर्जन मिरवणूक केली असं. साधारण विसर्जन कुठं करता आपण? आम्ही त्यावेळी पहिल्यांदा विसर्जन केलेली म्हणजे आमच्या मंडळाचे हे अक्षय जगताप त्यांच्या विहिरीत केलेली पहिल्यांदा, कारण का आम्ही त्यावेळी लहानच होतो ना असं. आणि त्यावेळी लहान असल्यामुळे त्या वैशिष्ट्य म्हणजे की त्या मिरवणुकीमध्ये आमच्या भागातले जे गल्लीतले जे गणेश भक्त आहेत ते सुद्धा सहभाग झालेले त्यामध्ये. आता मूर्तीची आकार देखील वाढला असेल आणि विसर्जनाला जागा देखील मोठी लागत असेल. आता सध्या कुठे विसर्जन होते आपल्याकडे? आता कसं आहे म्हणजे आम्ही आमच्या बंधुराच्या वारल्यामुळे गणेश अनंत चतुर्थीलाच मूर्तीच्या विसर्जनामध्ये त्यांचे निधन झालं. त्यामुळे जरा आमच्यामध्ये हे होते की मूर्ती मोठी नको. पण आम्ही असं विचार केला की ह्या गोष्टीबद्दल आपण थांबून चालणार नाही. आपण मोठी मूर्ती आणून कशा पद्धतीने योग्य पद्धतीने विसर्जन करू शकताय. आम्ही नवेकडे पुंतीपाशी जो पूल आहे तिथे क्रेन स्वरूपात मूर्ती विसर्जन केली जाते. कोणता कार्यकर्ता त्या मूर्ती पाण्यामध्ये जाऊ शकत नाही. शिस्तबद्ध एकदम असते. सेफ्टी देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनानं आम्ही त्या ठिकाणी म्हणजे जो आणि माझं एक आव्हान आहे म्हणजे प्रत्येक गणेश मंडळ म्हणजे आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात असते, एक गणपती उत्सवाचा आनंद हा भरपूर मोठा असतो.
माझ्या घरामध्ये जी एक दुःखाची बातमी झालेली ती भविष्यात कुठे न व्हावी, त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो की आनंद हा थोडासा कंट्रोल करा. की साऊंड सिस्टीम मध्ये शेवटी असते किंवा आपण विसर्जनात पाण्यात जातो, त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने लांबात राहावं. जे बाबा आपल्याला जिथंपर्यंत जमते तिथंपर्यंत राहावं. नक्कीच. फक्त ज्यांनी आज जे आपले सगळेजण आज आपले चॅनल बघत आहेत त्यांना सर्वांना माझी विनंती आहे, फक्त तुम्ही सर्वांनी जेवढा आनंद कंट्रोल करता येईल तेवढा करा. कारण हा आनंद गगना सुद्धा मावत नाही. या उत्साहापोटी माणूस काही सुद्धा कशा पद्धतीत सुद्धा जाऊ शकतो. आणि आपण एक मोठं असतो म्हणजे सर्वच कार्यकर्ते मोठे आहेत असे नाही, काही लहान वयाचे असतात. त्यांच्याकडे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू बघणं, लक्ष देणं देखील तितकंच महत्वाचं असतं. जे करायचं असेल म्हणजे तुम्हाला जी विसर्जन मिरवणूक जी करायची आहे ती आपण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपली वैयक्तिक काळजी घेऊन ते करावं. कारण का जे आमच्या मंडळामध्ये जी दुर्घटना घडली ते उसायच्या ह्याच्या भारात ते म्हणजे घटना घडली, व ती इतर मंडळाच्या बाबतीत तसं घडू नये. उत्साह व भक्तीच्या भावात. हा ओके. मला एक सांगा, गणपती विसर्जन झाल्यानंतर मनोगत कसं असतं? गणपती आपल्यापासून जातात 1 वर्षासाठी, तेव्हा मनाची स्थिती कशी असते? म्हणजे ते आता एवढे आता कसं असतं, आम्ही महिनाभर त्या मंडळाचं नियोजन केलेलं असते. महिनाभर आम्ही 2-3 महिने त्या म्हणजे आमच्या मंडळाचं आम्ही नियोजन करतो किंवा मंडळातले प्रत्येक जे आपल्या भागात किंवा महाराष्ट्रामध्ये जो उत्सव हा साजरा होतो तो प्रत्येक कार्यकर्ता अगदी मनोभावापासून त्या गोष्टीचं काय म्हणतो नियोजन करत असतो, कशा पद्धतीने काय काय करायचं. आणि ते जे 11 दिवस असतात ना इतक्या आनंदाचे असतात ना की बाकीचे ते 300-500 दिवस असतात तर तो आनंद आपल्याला मिळू शकत नाही, कुठेही मिळू शकत नाही. त्यामुळं आरती करणं, वेळेवर आरती करणं, आरतीला उपस्थित राहणं, महाप्रसादासाठी नियोजन करणं, या सगळ्या गोष्टी असतात ना ते एकदम त्या 11 दिवसात आम्ही मनात बसवलेलं असतात. आणि त्यामुळे ती गणपती जेव्हा विसर्जन होतं ना तेव्हा ते फार दुःख वेगळं असतं. नक्कीच. मला देखील माझ्या लहानपणीचं क्षण आठवते की आम्ही चिरमुरे वाटायचो गणपतीची आरती झाल्यानंतर सर्वांना हातामध्ये. आपण मोठं होतो, कामात बिझी होतो, पण त्या आठवणी जेव्हा जेव्हा आठवतात तेव्हा मनाला एक असं प्रसन्नता मिळते. मंडळाच्या सुरुवातीच्या काळात तेव्हाच्या तुमच्या आठवणी व आत्ताची मंडळाची स्थिती ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो? सुरुवातीला कसं होतं आणि आत्ता कसं होतं मॅनेजमेंट? नाही त्यावेळी म्हणजे खूप आमचं मंडळ मुळात लहान असल्यामुळं आम्ही खूप म्हणजे साध्या पद्धतीने त्यावेळी गणेश उत्सव साजरा केला असेल. म्हणजे पहिल्या त्या जुन्या पद्धतीने लोक म्हणजे काय साड्या वगैरे लावून ते आम्ही मंडळाची पहिल्या स्टारला स्थापना केली. आमच्या अक्षयच्या घरासमोरच आम्ही म्हणजे मोकळा अंगण होतं, त्या मोकळ्या अंगणाच्या समोरच आम्ही साईडनं साड्या फक्त वरती पत्रा टाकूनच त्या मंडळाची स्थापना केली असेल. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आम्ही त्या 2005-06च्या काळामध्ये गुलाबी 3 प्रकारच्या मूर्त्या मिळायच्या, एक सिल्वर फिकट गुलाबी कलरची. तर आम्ही पहिल्यांदा मूर्ती जी आणली ती आम्ही सगळ्यांनी आमचे विषय सगळ्या ठरल्यानंतर आम्ही 4च्या दरम्यान मला वाटतंय 4:30च्या दरम्यान या वेळेमध्ये आम्हाला सगळीकडे आम्ही इस्लामपुरात फिरलो सगळीकडे, पण कुठं मूर्ती मिळेनाच झाली. मग शेवटी आम्हाला डांगे चौकामध्ये वर्णे आहेत जी मूर्ती घडवतात, त्या ठिकाणी शेवटची मूर्ती आम्हाला तिथे मिळाली. आणि ती पहिल्यांदा जी मूर्ती आम्ही आणली ती गुलाबी कलरची मूर्ती होती. म्हणजे एकच कलर होता त्याला, दुसरा त्यात कलर नव्हता. साधारण काय उंची होती? मला वाटतं 1 फुटाची मूर्ती असेल ती 1 फुटाची मूर्ती आम्ही त्यावेळी आणली. आणि साधारण किती वर्ष ती सेम मूर्ती तुम्ही कंटिन्यू ठेवली का पहिल्या ती एकच वर्ष आम्ही ती ही केली? तुम्ही म्हणताय तुमचं मंडळ सुरुवातीला होतं, पण आत्ता जे मी मागच्या वर्षी गणपती बघितला, अप्रतिम गणपती उत्सव आहे तुमचा व फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आत्ताच्या मॅनेजमेंट आणि तेव्हाच्या मॅनेजमेंटमध्ये काय फरक आहे? आत्ता गोष्टी कशा सोप्या झाल्या आहेत किंवा आधी त्याच गोष्टींना किती त्रास व्हायचा? नाही आता कसं झालं माहितीये का, म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं की हे मंडळ एवढ्या मोठ्या स्वरूपात होईल. त्यावेळी आम्ही म्हणजे 2-4 वर्ष आम्ही साध्या पद्धतीने म्हणजे 4x4 किंवा 5x5 जसं आम्हाला अवेलेबल होईल किंवा आम्हाला जसं जमल त्या पद्धतीने आम्ही ती मंडळ स्थापन करायचो किंवा ती मंडळ आमचं स्थापन व्हायचं. आता एवढं मोठं स्वरूप झालंय की आम्ही 15x15, 20x20 एवढ्या मोठ्या, त्यावेळी मूर्ती 1 फुटाची 2 फुटाची असायची, पण आता आम्ही डायरेक्ट 10 फुटाची मूर्ती आणतोय. म्हणजे त्यावेळेस आणि ह्या वेळेस आता एवढा डिफरंट आहे. त्यावेळी महाप्रसादाचं नियोजन काय म्हणजे व्हायचं नव्हतं, पण यावेळी आम्ही महाप्रसादाचं नियोजन करू शकतोय. म्हणजे एवढं सक्षम आता मंडळ झाले.
विकास सर, मला सांगा, तुमच्या मते सच्च्या हाडाचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे? आता हे बघा, आमच्या मंडळामध्ये असे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना एखादी जबाबदारी दिली तर ती प्रामाणिकपणे पार पाडणारी कार्यकर्ते आहेत. सच्च्या हाडाचा कार्यकर्ता तर कसं म्हणतो आपण की कसलाही स्वार्थ नसताना, म्हणजे मनात आपण कसलाही स्वार्थ न बाळगता निस्वार्थीपणे जो काम करतो तो सच्चा कार्यकर्ता असं म्हणतो. आता आमच्या मंडळामध्ये कमिटीची जेव्हा मीटिंग होते तेव्हा प्रत्येकाला एक एक काम वाटून दिलेलं असते. म्हणजे आरतीचं काम असेल, महाप्रसादाचं काम असेल, प्रतिष्ठापनेपासून ते शेवटच्या जे 11 दिवस आहेत त्या 11 दिवसात प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली जाते. आरतीसाठी बोलवणे किंवा मंडळामध्ये पाठपूजा म्हणजे पूजा अर्चा करणे, या सगळ्या जे कामं जे जबाबदारी करणारे जो व्यक्ती असतो, जो काही कार्यकर्ता असतो त्याला सच्चा कार्यकर्ता म्हणतात. मला कालच माझ्या मित्राला मुंबईवरून फोन आलेला. तो म्हणला, अक्षयदादा, एखादी गणपती मूर्ती जर समोरून गेली मला माझ्या मंडळाची आठवण येत्या. अरे म्हणलं होय काय? ना रे, आपल्या मंडळाची मूर्तीच मला फोटो पाठव. अरे म्हणलं ते फोटो म्हणलं मला सुद्धा माहीत नाही. म्हणजे आज मुलं आपली बाहेर आहेत बाबा, पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, एवढे मोठे गणपती त्यांच्या समोर जातात, पण त्यांचा जीव ह्या नवनाथ मंडळासाठी अडकलेला असतो. 100%. हा कार्यकर्त्याची मेन म्हणजे आत्ता अवस्था आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्याची अवस्था अशी. आज मुलांची समजा काही मुलं आमचे 10,000 कमवत असतील, काही 15, तरीसुद्धा म्हणत असतात की नाही, मी माझ्या मंडळासाठी 5,000 देतो. म्हणजे मागचा पुढचा कधी विचार करत नाहीत. मग मंडळाच्या मार्फत आत्तापर्यंत कोणकोणते उपक्रम घेण्यात आलेले आहेत? ह्या मंडळानं असे उपक्रम केलेत की तालुक्यामध्ये जे उपक्रम आहेत त्याच्या पलीकडचे केलेत. म्हणजे अशा पद्धतीचा एक उपक्रम केला आम्ही. आमच्या शासनामध्ये 8 ते 9 गल्ले आहेत. आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये सरासरी 1-2 आरतीचा मान देत असतो. तर देत असताना काय होतंय की बाबा आम्ही त्यांना आमचे आरतीचं कॉम्प्लेट सुद्धा जातं की बाबा तुम्ही आरतीसाठी या. त्याच्यामध्ये तुम्ही जर अजून सुद्धा बघू शकताय, खाली मेन्शन सुद्धा असतं की आरतीला येताना तुम्ही जो प्रसाद गणपती बाप्पांसाठी आणणार आहे तो साखर स्वरूपात आणा. तो प्रसाद आल्यानंतर दिवसाला मला वाटतं आमची साखर 10 ते 12 किलो जमा होती. ती साखर आम्ही इन्क्लूड 10 दिवस गोळा करून त्या आश्रमांना देतो. म्हणजे आपल्या भागामध्ये जेवढे वृद्धाश्रम असतील त्यांना तो देतोच. आणि दुसरी एक अजून असे उपक्रम भरपूर आहेत की रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर आहे. आणि तुम्हाला एक असा पण आमचा उपक्रम होता की आज असा येईल की नाथाच्या निमित्त आम्ही गिफ्ट्स टाकत होतो लहान मुलांना. तरी आम्ही रात्री जात असताना एका खिडकीतून ते गिफ्ट टाकलं आणि ते एका आजींच्या अंगावर पडलं. आम्हाला माणसं चोर चोर म्हणून पण म्हणायला लागली. पण त्या असे उपक्रम पण भरपूर आहेत आमच्याकडे बाबा. काय मध्ये असा अडथळे पण आलेत आणि काय उपक्रम असे पण झालेत की जेणेकरून आता तालुक्यामध्ये पण झालेले नाहीत. ते उपक्रम आम्ही साध्य केलेत की नाहीतर ते संगीत खुर्ची, परत रांगोळी स्पर्धा, हे उपक्रम आहेत का तर 100% चांगले आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा नवनाथ मंडळाने उपक्रम सादर केलेले आहेत. नक्कीच. जसं तुम्ही आता रक्तदान शिबिराबद्दल बोलला, साधारणपणे किती लोकांनी रक्तदान केलं त्यामध्ये? आमचे रक्तदान शिबिर 2 टप्प्यात झाले. आमचे सागर जगताप, कैलासवासी सागर जगताप यांच्या स्मरणार्थ एक झालं आणि आमच्या मला वाटते 18व्या वर्षी एक मोठं महाशिबिर एक झालं. याच्यामध्ये आम्हाला मिरजची कमिटी, इस्लामपूर कमिटी, या दोन्ही कमिटीने आम्हाला मोठं सहकार्य केले. दहीहंडी मंडळ व शंभूराजे युवा प्रतिष्ठान याबद्दल थोडं सांगा. दहीहंडी कसं आहे की आपल्या हिंदुत्वामध्ये एकत्र येण्याचा सण म्हणजे दहीहंडी. मग आम्हाला आता असं झालेलं की आपल्या मंडळासाठी एक माहोल तयार करायचा असल्यामुळे आम्ही दहीहंडीची स्थापना केली. आणि शंभूराजे प्रतिष्ठान म्हणजे असा विषय होता, नितीन बावनकुळे सरांचं एक भाषण झालेलं शंभूराजे प्रतिष्ठानच्या म्हणजे शंभूराजेंबद्दल. त्यांचा आम्ही आदर्श ठेवून ते प्रतिष्ठान आम्ही स्थापन केलं. पण अजून सुद्धा ते प्रतिष्ठान चालू आहे, फक्त काही कारणास्तव आम्ही त्याला थांबवलेलं आहे. पण त्याच्याही निमित्त भरपूर उपक्रम आम्ही साध्य करणार आहोत. मंडळ म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे तुमच्या मनात? मंडळ म्हणजे कसं आहे की तुम्ही किंवा आम्ही ही आपण एका घरातल्या माणसागत राहिल्यागत आहे. म्हणजे आमच्या म्हणजे कसं त्याच्या सुखात आणि त्याच्या दुःखात एकत्र येणं, तसं म्हणजे मंडळ म्हटलं जातं. आणि आमच्यामध्ये कसं प्रत्येक कार्यकर्ता
मग तो लहान असू दे किंवा मोठा असू, त्याला प्रत्येकाला जे काम हे वाटून दिलं जातं. मग तो अध्यक्ष किंवा असू दे कार्यकर्ता असू दे, अशा पद्धतीने आम्ही प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते मंडळामध्ये. अशा पद्धतीने आमच्या मंडळाची हे आहे. साधारणपणे किती लोक आहेत मंडळामध्ये आपल्या कमिटीमध्ये? तरी आम्ही सदस्य टोटल म्हणलं तर कमीत कमी एक 23च्या दरम्यान आहे. आणि कार्यकर्ते त्यांनी सर्व तरी 25 दरम्यान. 25 दरम्यान. तेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण आहेत. जे कार्यकर्ते आता जॉबच्या निमित्तानं किंवा कामाच्या निमित्तानं गावाच्या बाहेर आहेत, ते कशा पद्धतीने मंडळाला सहकार्य करतात? तुम्ही हा प्रश्न विचारला, एक महत्त्वाचा विचारला. कालच मी फोन लावलेला की बाबा असं वर्ष आहे आणि आपण ह्या पद्धतीनं आपण हे करणार आहे, आपला आगमन सोहळा असा आहे, हे सगळं आम्ही त्याला सांगितलं. तो डायरेक्ट म्हणला पैसे किती पाठवू, नंबर सांग. 5 मिनिटात त्याचे पैसे अमाऊंट आले. ते म्हणलं तसं काय नाही, तुम्ही सांगा त्या पद्धतीने आम्ही पैसे देतो. आणि आमच्या मंडळामध्ये असं फोर्स पण नसतो की बाबा तू हे दे ते दे. मंडळाचे आमचे पोरं असे आहेत की तुम्ही सांगायचं ते ऐकतात. नक्कीच. आपल्या या एपिसोडचा शेवटचा प्रश्न आहे, गेले 20 वर्ष तुम्ही गणपती उत्सव मंडळाच्या मार्फत साजरा करतात. त्या 10 दिवसातला गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे लोकांनी? कशा पद्धतीने म्हणजे आपण जेव्हा गणपती मूर्ती आणतो, त्याची जी प्राणप्रतिष्ठा करतो, त्या स्वरूपात तिथून पुढे नंतर दुसऱ्या दिवशीपासून कसं होतं की प्रत्येकजण प्रत्येक कामात असतो. त्यामुळे प्रत्येकानं त्या मूर्तीची दुर्वा आहे का उजव्या हातात, त्याला 5 दुर्वांची ही आहे का 21 मेंढ्यांची बाबा वर डोक्यावरती, पायावरती 5 फळं तिची टवटवीत आहेत का, नाही तर आपण 5 दिवस आणून ठेवतो तीच आणि ती 11 दिवस राहतात असं नको. बाबा प्रॉपर एक 2-3 दिवसांनी बदललं पाहिजे. त्याचा समय स्वच्छ पाहिजे. आपण अगरबत्ती लावतो स्टँड, ते पण त्याचं प्रॉपर व्यवस्थित असावं. नक्कीच. म्हणजे गणपतीचा जो आसपासचा जो परिसर आहे, आपण ज्या ठिकाणी मूर्ती गेली ती स्वच्छ पाहिजे. तिचं नित्यनेमानं स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. आरती म्हणजे आपण जी आरती करतोय, आरती लावतोय, ती आरती स्वच्छ पाहिजे. जी फळं ठेवते ती फळं फ्रेश पाहिजेत. म्हणजे काय होतं की आपण 4-5 दिवस ती फळं तसं ठेवतो. मग ते तसं न करता ते फळं तुमची जी संध्याकाळची आरती आहे त्या आरतीला तुम्ही ती प्रसाद जी फळं ठेवली आहेत ती प्रसाद आरतीला तुम्ही वापरा किंवा त्या आरतीसाठी ठेवा ते प्रसाद. आणि जी नवी फळ आहेत ती ठेवा. एकदंताय वक्रतुंडाय अष्टविनायकाय लंबोदराय नाथांचा नाथाय शास्त्रीनगराचा नाथ राजाय नमो नमो नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते.